नयामाड रस्त्याच्या तांत्रिक पाहणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पायी तपासणी, स्वतंत्र प्रकल्प अहवाल तयार होणार। बुधवार दिनांक 31 डिसेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्यातील नयामाड येथे जिल्हाधिकारी आणि सीईओ यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नव्याने बांधण्यात येणाऱ्या रस्त्याची प्रत्यक्ष तांत्रिक पाहणी केली। डोंगराळ व कठीण भागातून जाणाऱ्या या रस्त्याच्या बांधकामासाठी स्वतंत्र प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत अधिकाऱ्यांनी चर्चा केली। या पाहणी दरम्यान अधिकारी प्रत्यक्ष पायी प्रवास करून रस्त्याची स्थिती जाणून घेतली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला। इंजिनियर अंकुश पालदे, कार्यकारी अभियंता सभा विभाग, इंजिनियर शैलेश शिंदे, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग नंदुरबार, इंजिनियर राकेश जमानेकर उपअभियंता, इंजिनियर नितीन वसावे उपअभियंता तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील इतर अधिकारीही उपस्थित होते। या पाहणीवेळी नयामाड व इच्छा गव्हाणे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामस्थांनी रस्त्याच्या अडचणी, उतार आणि वाहतुकीच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली। यावेळी दीपक वडवी, सरपंच इच्छा गव्हाण, अनिल सुनील वडवी, उपसरपंच अविनाश गावित, शिक्षक केलखाडी, भगतसिंग नोबल्या वसावे, विलास कागड्या वसावे, धीरसिंग रूपा वसावे, दशरथ रामजी वसावे, कालूसिंग भरत्या वडवी उपस्थित होते। डोंगराळ भागातून जाणाऱ्या या रस्त्यामुळे नयामाड व आसपासच्या गावांचा संपर्क सुधारेल आणि वाहतुकीला मोठी चालना मिळेल। रस्त्याच्या विकासासाठी तयार होणारा स्वतंत्र प्रकल्प अहवाल लवकरच जिल्हा प्रशासनाकडे सादर होणार आहे। परिवर्तन 24 न्यूज, लोकांसाठी लोकांमधून। आज दिनांक 31/12/2025 रोजी जिल्हा परिषद व PWDचे वरिष्ठ अधिकारी यांनी इच्छा गव्हाण ते नयामाड या रस्त्याचा दौरा केलेला आहे आणि या दौऱ्याच्या अंतर्गत ज्या ज्या बाबी समोर आल्या त्या बाबींचं अवलोकन करून एक सविस्तर अहवाल बनणार आहे। या सविस्तर अहवालामध्ये सद्यस्थितीत असे दिसून येते की सदर गावे आणि पाडे हे वन विभागाच्या अखत्यारीत आहेत, त्याच्यामुळे वन विभागाचे प्रस्ताव देखील करावे लागणार आहे। तरी प्राथमिक स्तरावर हा सगळा चौकशी अहवाल आता तयार करण्यात येत आहे। धन्यवाद। एक फोटो घ्या। मी सरपंच